पुढची तुमची सगळ्यात महत्त्वाची चळवळ आहे आणि जिचं श्रेय तुम्हाला दिलं पाहिजे असं मला वाटतं, ही नामांतराची चळवळ आहे. नामांतराची चळवळ आणि तिचा प्रवास. तुम्ही उपोषणालाही बसला होतात. नामांतराची चळवळ 1979 पासून 93 पर्यंत म्हणजे नामांतर होईपर्यंत एवढे वर्ष चालली. अशा प्रकारे विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचं नाव देण्यासाठी महाराष्ट्रातले लोक तयार होतील असं तुम्हाला वाटलं होतं का? कारण ही चळवळ 77 पासून 93 पर्यंत. नाही, मला असं दिसत होतं की मराठवाड्यातलं जे मन मी पाहत होतो त्याच्यामध्ये दलित पॅन्थर तयार झालेली होती आणि ही पॅन्थरची आत गेलेली होती. ह्या पॅन्थर नंतर आली आत. खरं सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हा प्रस्ताव वसंतदादांना 20 मार्चला त्याच्या अगोदर एकदा महाडला देण्यात आला होता की नाव द्या म्हणून, चौदार तळ्याच्या त्या सत्याग्रहाच्या निमित्ताने. आणि वसंतदादांनी थोडंसं जरा सुचवलं तर करायचं त्यांचा राजकीय असेल. पण मला असं वाटत होतं की हे होईल जसं पंढरपूरचं देवालय खुलं झालं. कारण याच्यामध्ये कडे जमीन वाटप वगैरे काही नव्हतं. एका विद्यापीठाची पाटी बदलायची होती. एवढ्यापेक्षा जास्त त्याला हे नव्हतं. मी असं आता का बोलतो आहे तर तसं पंढरपूरचं देवळ खुलं झाल्यानंतर एक जागा होतो, तसं शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन एक प्रयोग पाहिजे होता. बाकीची सगळी विद्यापीठं ही ब्राह्मणी व्यवस्थेने गारसलेली होती आणि एक विद्यापीठ जर असं येत असेल की जे फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात असेल तर त्याची आवश्यकता मला तेव्हा जाणवत होती, तुला मी सांगतो. आणि म्हणून मी त्याला केलं होतं. विरोध फक्त जातीयवाद्यांकडून झाला नाही, कारण त्या चळवळीच्या काळामध्ये मराठवाड्यात मी फिरलो होतो आणि मला दिसत होतं की हे विरोध करणारे काँग्रेसवाले आहेत, विरोध करणारे अनंतराव भालेराव, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारखे समाजवादी आहेत. म्हणजे जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात त्यांनीच याला विरोध केला होता. याचा अर्थ तुम्ही आज कसा लावता? नाही, मला असं वाटतं की त्यामध्ये दोन भावना होत्या. एक वाटतं मराठवाड्याचं जे मन आहे ना, म्हणजे मी त्या माणसांच्या बद्दल असं म्हणेन की अनंतराव असतील, गोविंदभाई असतील, निखिल एक गोष्ट अशी होती की 500 वर्ष निजामाच्या राजवटीत राहिलेल्या मराठवाड्याचं मन थोडंसं समजून घ्यायची गरज होती. हे तुम्हाला असं वाटतं अनंत भालेरावांनी किंवा गोविंदभाईंनी जी भूमिका घेतली मराठवाड्याच्या अस्मितेची, त्यामध्ये काही अर्थ होता म्हणून मला असं वाटतं? असं तुम्हाला वाटतं? मला म्हणजे कसं की त्यांच्याशी माझे मतभेद आहेत पण ते जातीवादी नव्हते. माझं एवढं म्हणणं आहे की त्यांच्या डोक्यातलं विद्यापीठ त्यांनी मराठवाडा विद्यापीठ जे तयार केलं होतं ते पुणे विद्यापीठाशी कॉम्पिटिशन करत होते. त्या विद्यापीठाला माझ्या डोक्यातला दलितांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार एक विद्यापीठ होण्याची माझी कल्पना आणि त्याच्यामध्ये खूप अंतर होतं. पण तुम्हाला वाटतं हेतू साध्य झाला? नामांतराच्या चळवळी मागचा जो हेतू होता, विद्यापीठ अस्तित्वात आलं, समन्वयाने काय होईना अस्तित्वात आलं, हेतू साध्य झाला? त्याच्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल. मला त्याच्याबद्दल खूप बोलायचं आहे. कारण या सगळ्या आरक्षणामधून किंवा सगळ्या उलाढालीतून जो नवा मध्यम वर्ग सगळीकडे तयार झाला, या मध्यम वर्गाची बांधिलकी कशाशी राहिली? ती त्या परिवर्तनाच्या चळवळीशी की सत्यशोधक, ब्राह्मणेतर, दलित चळवळीची जी विचारधारा आहे त्याच्याशी राहिली का केवळ राजकारण झालं? त्याचं उत्तर तपासलंच पाहिजे. त्यातली काही मंडळी, आता तुझ्या ओळखीचा अरुण कांबळ्यांच्या सारखा माणूस असेल किंवा रामदास सुद्धा काही काळापर्यंत आपण विचार करूया, किंवा आता बाळासाहेब आंबेडकर कोणी नेतृत्व करूया. आपण एक विशिष्ट काळापर्यंत ते आपल्याबरोबर, आपण त्यांच्याबरोबर असं चालत गेलेलो आहोत, त्यांच्याबरोबर चालत गेलेलो आहोत. पण जेव्हा हा निर्णायक क्षण येतोय त्यावेळेच्या ज्या भूमिका घेतल्या जात आहेत त्या पाहिल्यानंतर मात्र मग लक्षात येतं की हे सगळं राजकारणात झालं. म्हणजे मूलभूत परिवर्तनाचा जो अंगावर आलेलं जे सगळं धनुष्य हे आहे पडलंय ते पेलण्याची जी काही चळवळीतून निर्माण झाली पाहिजे ती झाली नाही.